नमस्कार, मी आहे मयुरी आणि आज आपण बघणार आहोत भरलेलं कारलं. तर कारले घेतलेत अर्धा किलो, ते 9 कारले आहेत. त्याच्यामध्ये अर्धा किलोमध्ये 7 कांदे घेतलेत, सोलून व्यवस्थित ठेवलेत धुवून. आणि कारलं पण आपल्याला सोलून घ्यायचे आहेत, बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्यांना व्यवस्थित मीठ लावून ठेवायचं आहे. मीठ लावल्यामुळे त्याच्यातलं पाणी गाळता येतो, नंतर त्याला परत धुवायचं नाही आहे, फक्त मिठाचं पाणी गाळायचं आहे. ते पण दाखवते कसं ते. तर कोणाला आवडत नसेल घरी कारल्याची भाजी खाण्यासाठी तर हे खूप छान पदार्थ आहे. भरलेलं कारलं खूप छान लागतं. स्टफिंग आतलं थोडं वेगळं आहे, कुठलंही यूट्यूब चॅनलवर मी बघितलेलं नाही आहे. मी माझ्या घरी माझ्या आत्या सासूंनी हे शिकवलेली रेसिपी आहे त्यांच्याकडची, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर कांदे किसून घेतलेले आहेत मी आणि त्यांच्यातलं पण पाणी पूर्ण काढायचं आहे. पूर्ण सुकं बनवायचं आहे, कांद्याला पूर्ण सुकं करायचं आहे आणि त्यातलं पाणी घ्यायचं नाही आहे. जर कुठे प्रवासाला जाणार असू आपण तर हे खूप छान पदार्थ आहे आणि जर घरामध्ये असू तरीसुद्धा 2-3 दिवस छान टिकून राहतं ते. तर कांद्यामध्ये आता मी बेसन घेतलेलं आहे, 9 ते 10 चमचे बेसन घेतलं आहे आणि जेवढा त्या कांद्यामध्ये राहिलेला जो काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये जेवढं म्हणजे जो काही त्या कांद्यामध्ये भिजलेला बेसन आहे ना, तेवढाच बेसन भिजवले, त्याच्यापेक्षा जास्त बेसन मी घेतलं नाही. त्याच्यामध्ये हळद, मीठ, जे काही आपले घरातले मसाले आहेत, गरम मसाला, लाल तिखट, जिरा मसाला, धणा पावडर, हे सगळे, चाट मसाला घेतला आहे थोडा जास्त चांगला टेस्टी बनण्यासाठी आणि कोथिंबीर त्याच्यावर घेतलेली आहे टाकून. असं सगळं एकत्र एकजीव करून ते बॅटर बनवायचं आहे. बॅटर थोडा घट्टच बनवायचं आहे जेणेकरून ते तेलामध्ये बाहेर नाही पडणार. कारल्यामध्ये ते आपल्याला स्टफ केल्यानंतर तेलातून बाहेर नाही पडणार. अशा पद्धतीनेच बॅटर एकदम घट्ट बनवायचं आहे. आणि बघू शकता आता कोथिंबीर त्याच्यामध्ये स्प्रेड केली आहे. ही रेसिपी खूप छान आहे, तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात, चपातीसोबत नुसतंसुद्धा खाऊ शकतात भजीसारखं, एवढी छान बनते. तर हे बॅटर असं घट्ट बनवलेलं आहे एकदम, त्याच्यात अजिबात पाणी वापरलेलं नाही. कांद्यामध्ये जेवढा पाणी होता तेवढ्या पाण्यामध्ये तो बेसन भिजवलेला आहे आणि हे स्टफिंग आता आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे. त्याआधी मला कारलं व्यवस्थित त्यातलं पाणी काढून गाळून घ्यायचं आहे कारल्यामधलं. तर हे असं हातामध्येच कारलं प्रेस करून करून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. एका वेळी 2-3 कारलेसुद्धा घेऊ शकता, त्याच्याने अजून जास्त लवकर होतं, ते पाणी निघतं. आणि बघू शकता 9 कारल्यांमधून एवढं पाणी निघालं आहे बाहेर आणि कारली एकदम छान सुकलेली आहेत. पाणी सगळं काढून गाळून घेतलं आहे त्याच्यातलं. आणि आत्ता ह्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे ते स्टफिंग. जर का तुम्हाला भीती वाटत असेल की तेलामध्ये ते स्टफिंग बाहेर पडेल तर तुम्ही एखादा धागा त्याला गुंडाळू शकता आणि मग ते तेलामध्ये सोडू शकता, पहिल्यांदाच बनवणार असाल तर. आणि आता ते छान सगळे स्टफिंग भरून घेतले सगळ्या कारल्यांमध्ये आणि आपल्याला ते डीप फ्राय करायचं आहे, शॅलो फ्राय करायचं नाही आहे, कारण शॅलो फ्रायमध्ये व्यवस्थित कारलं तळलं जात नाही, म्हणून डीप फ्राय करायचं आहे. कारलंसुद्धा छान क्रिस्पी फ्राय झालं पाहिजे आणि आतलं स्टफिंगसुद्धा छान क्रिस्पी फ्राय झालं पाहिजे, ह्यासाठी डीप फ्राय करायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.